आज शनिवार होता म्हणून म्हटलं चला आता लिंबू मिरची माधव यांनी निघूया आपल्या कामाला. नंतर थोड्याच वेळात मॅडम आल्या आणि त्यांच्या बॅगा वगैरे टाकल्या त्यांनीच होता. टाइम दाखवत होता 37 मिनिटाचा आणि मध्ये पाऊस पण सुरू झाला. त्यानंतर ट्रॅफिक लागली आणि मग पोहोचलो एअरपोर्टवरती मी. परत मला टर्मिनल 1 वरून पडली पाम बीच. तर चला लेट्स गो. नंतर काय ट्रिप पडत नव्हती म्हणून म्हटलं चला आता सीएनजी भरूया. नंतर मला ट्रिप पडली ठाण्याची. मग नंतर त्यांच्याशी बोलत बोलत आम्ही दोघं निघून गेलो. आता एवढं काम केलं तर म्हणलं भूक तर लागणार. म्हटलं चला आता काहीतरी खाऊया. मग गेलो डोसावाल्याकडे आणि घेतलं, खाल्लं वगैरे. आणि नंतर मग बोललं आता खाल्लं तर प्यायला तर लागणार. मग गेलो. नंतर माझं खाऊन वगैरे झालं. मग नंतर मला पिंपरी चिंचवडची ट्रिप पडली. मग ती घेऊन मी निघालो. आणि तिथून मग नंतर अटल सेतू लागला. अटल सेतू लागल्यावरती नंतर एक्सप्रेस वे लागला आणि आम्ही चालू झालो प्रवासामध्ये. आणि नंतर त्यांना भूक लागली. मग ते बोलले की फूड वेवर थांबवा. मग फूड वेवर गाडी थांबवली. तिथे म्हटले येता का चायला. मी बोललो नको. मी बोललो चला आपल्या पैशाने जाऊ, नको आपल्याला दुसऱ्याच्या पैशाने. मग गेलो आपण स्वतः. आपण एक वडापाव खाल्ला. बोललं संध्याकाळी काय रिटर्न घरी जेवायला येईल, नाही तर पुण्यामध्येच खाऊया, जेवण वगैरे करूया. नंतर त्यांना ड्रॉप केलं. नंतर मला लगेच एअरपोर्टची ट्रिप वाजली. मग नंतर ते मी पिकअप केली. मग नंतर ते 7 मिनटाचं तिथं पार्सल बरंच होते. मग त्यांना मी घेतलं आणि निघालो मग पटपट. मग नंतर एक्सप्रेसवर रिटर्न लागलो. आणि नंतर 2.5-3 तासात मी टर्मिनल 2ला पण एंट्री घेतली. नंतर त्यांना व्यवस्थित सोडलं आणि नंतर मी निघालो माझ्या घरी मस्त